नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं व्हेरी इम्पॉर्टंट PYQs फॉर MHT CET 2025. मित्र हो, मागील 2 दिवसापासून मी एकही व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. खरं तर त्याबद्दल क्षमस्व सगळ्यांची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो. पण काही वैयक्तिक कारणामुळे मी हे व्हिडिओज पोस्ट करू शकलो नाही. पण आजचा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. आज मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना खूप आनंदाचं, भरभराटीचं, उत्साहाचं, आरोग्यदायी आणि सक्सेसफुल जावं. विद्यार्थी मित्रो, सगळ्यात पहिली अनाउन्समेंट आजच्या दिवशी मी तुमच्यासाठी करतोय. आजपासून डेली 2 व्हिडिओज तुमच्या भेटीसाठी येत आहेत आणि या PYQ सिरीजचे एकूण 24 व्हिडिओज अजून बाकी आहेत. आजच्या सहित ते 24 व्हिडिओज तुम्हाला येत्या 12 ते 15 दिवसात मिळून जातील. म्हणजेच PCMची CET सुरू होण्याच्या अगोदर 3 दिवस म्हणजे 15 तारखेपर्यंत तुम्हाला हे सर्वच्या सर्व 24 व्हिडिओज अपलोड झालेले दिसतील आपल्या चॅनलला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे PYQs व्हिडिओज तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचे आहेत. त्याचं कारण आत्ता ह्या दिवसामध्ये, शेवटच्या 15 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल, केमिस्ट्रीसाठी 100% जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे व्हिडिओज पाहणं खूप गरजेचं आहे. मला खूप साऱ्या कमेंट्स पण येत आहेत. काही या 2 दिवसामध्ये मी व्हिडिओज पोस्ट करू शकलो नाही तर खूप विद्यार्थी नाराज पण व्हायलेत. विद्यार्थी मित्रो, खरं सांगू का, आता हे सगळं ऑफलाईन आणि ऑनलाईन हे सगळं हायब्रिड चालवणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत आहे. परंतु त्याच्यातूनही मी वेळ काढणार आहे नक्की आणि तुम्हाला नाराज नाही होऊ देणार. कारण मी तुम्हाला आत्ताच कमिटमेंट केलेली की येणाऱ्या 15 तारखेपर्यंत PYQ सिरीजचे अपलोड झालेले 6 आणि उरलेले 24 व्हिडिओज म्हणजे एकूण 30 पेपर्स, गेल्या वर्षी 30च CETचे पेपर झालेले आहेत. 2024चे सर्व पेपर्स, PCBचे आणि PCMचे सर्वच्या सर्व पेपर्स तुम्हाला येणाऱ्या 15 एप्रिलपर्यंत पाहायला मिळतील. डेली 2 व्हिडिओज अपलोड करतोय, त्यामुळे अजिबात चिंता करू नका. आणि विशेष म्हणजे यासोबतच आणखी काही एक्स्ट्रा ट्रिक्स या व्हिडिओच्या व्यतिरिक्त त्याचे काही वेगळे व्हिडिओजसुद्धा मी अपलोड करणार आहे. त्यामुळं बिलकुल निश्चिंत राहा. केमिस्ट्रीला 100% तुम्हाला नक्की येतील. फक्त PYQ सिरीज मात्र सोडू नका. चलो, आजच्या क्वेश्चन पेपरकडे आपण मूव ऑन होऊयात. आजच्या क्वेश्चन पेपरचा पहिला क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती. पहा, आवर व्हेरी फर्स्ट क्वेश्चन. सगळ्यात पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी स्क्रीनवरती आहे मित्रांनो. पहा, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. खूप सोपा, थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमधला अत्यंत सोपा असा क्वेश्चन. आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी परत सांगतोय की मित्र हो, या पॉईंटवरती खूप वेळा क्वेश्चन्स आत्तापर्यंत मागच्या पण काही सेशन्सला, मागच्या पण काही क्वेश्चन पेपर्सला तुम्हाला हा क्वेश्चन दिसलेला आहे. आणि इथून पुढं पण जे काही PYQचे पेपर्स मी अपलोड करते त्यामध्ये पण तुम्हाला या पॉईंटवरती, म्हणजेच काय तर एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारले जात आहेत. म्हणून नोटिफाय करून ठेवा, थर्मोडायनॅमिक्समधला हा जो पॉईंट आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तो खूप महत्त्वाचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट करा. सर्व प्रॉपर्टीज पाहायला विसरू नका. मित्र हो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणती नाही असं म्हणतंय, म्हणजेच उरलेल्या 3 इंटेन्सिव्ह असणार आहेत. साहजिकच जी प्रॉपर्टी अमाऊंटवरती, मॅटरवरती डिपेंड नसते ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते, आणि जी प्रॉपर्टी मॅटरवर डिपेंड असते ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. नॉट ॲन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय की खालीलपैकी कोणती एक्सटेन्सिव्ह नाही, तर 3 एक्सटेन्सिव्ह असतील आणि एकच इंटेन्सिव्ह असेल. मग 3 एक्सटेन्सिव्ह कुठल्या आहेत? इंटरनल एनर्जी मित्रांनो अमाऊंट ऑफ मॅटर, अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असते. हीट कॅपॅसिटी सुद्धा अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असते. नंबर ऑफ मोल्स, मॅटर वाढला नंबर ऑफ मोल्स वाढत जातात. आणि सरफेस टेन्शन ही मात्र अशी प्रॉपर्टी आहे विद्यार्थी मित्रांनो जी की काय आहे, इंटेन्सिव्ह आहे. इट डझंट डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स और अमाऊंट ऑफ मॅटर. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर असेल सरफेस टेन्शन नॉट ॲन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. याचा अर्थ तुम्हाला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी त्यांनी विचारली होती, त्यामुळे त्याचं उत्तर असेल सरफेस टेन्शन. लेट्स मूव ऑन टू द क्वेश्चन नंबर 2. दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, what is the value of ionic product of water at 298 Kelvin. टेम्परेचर डिपेंडंट व्हॅल्यू बदलते, पण आपल्याला 298 केल्विन म्हणजे थोडक्यात काय रूम टेम्परेचरला त्यांनी व्हॅल्यू विचारलेली आहे. आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर सगळ्यात अगोदर तर समजून घ्या, दिस इज द डिसोसिएशन फॉर वॉटर. वी विल गेट
H plus, it means H3O plus plus OH minus. So this is the dissociation criteria, and ionic product of this water H3O plus concentration into concentration of OH minus, it will be equal to 10 to the power of minus 7 and plus 1 into 10 to the power of minus 7. So you will get ultimately, it's not plus, it's multiplication, product is there. So you will get ultimately the 10 to the power of minus 14. So 10 to the power of minus 14 कुठं आहे, 1 into 10 to the power of minus 14 हे तुमचा आयोनिक प्रॉडक्ट असेल. खूप सिंपल क्वेश्चन होता. म्हणजे पहा, पहिला क्वेश्चन थर्मोडायनॅमिक्सचा होता, दुसरा क्वेश्चन आयोनिकचा होता. पण हा सुद्धा क्वेश्चन मित्रांनो तुमच्या मते काय आहे सांगा. माझ्या मते हा इझी क्वेश्चन होता. पहिला जो क्वेश्चन होता तो सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन होता. हा जो क्वेश्चन होता आपला सरफेस टेन्शनचा तो सुद्धा इन्फॉर्मेशन बेस्ड होता. इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजेच इझी क्वेश्चन्स असतात मित्रांनो. सो पहिला प्रश्न सोपा या पेपरमध्ये, दुसरा प्रश्न सोपा. तुम्हाला काय वाटतंय की ज्या विद्यार्थ्यांना असा सोपा पेपर येईल त्यांची मज्जाच आहे. चल आता आपण जातोय क्वेश्चन नंबर 3 कडे. पहा, क्वेश्चन नंबर 3 इज ऑन द स्क्रीन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग 4 पार्टिकल्स. मित्रांनो परत एकदा तोच इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन विचारला गेलेला आहे, कारण की सिंपल क्यूबिक मध्ये पार्टिकलची संख्या किती येते मित्रांनो. सो सिंपल क्यूबिक मध्ये 1 पार्टिकल्स येतात, कारण की ऑल द पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट ओनली कॉर्नर्स. कॉर्नर जर असेल तर ते 1 into 1/8 येत असतं. म्हणजेच पार्टिकलची संख्या किती येईल, 8 into 1/8. का 8 कॉर्नर्स असतात, 1/8 प्रत्येक कॉर्नरचं कंट्रीब्युशन असतो. सो 8 into 1/8 इट मीन्स 1 पार्टिकल फॉर सिंपल क्यूबिक. फॉर बॉडी सेंटर हे काय येतं, पार्टिकल्स ॲट द कॉर्नर्स प्लस पार्टिकल ॲट द बॉडी सेंटर. सो दिस इज 1 plus 1. इट मीन्स 2 पार्टिकल्स फॉर BCC. अँड फॉर FCC तुम्हाला काय विचारलेलं आहे की आयडेंटिफाय द युनिट सेल कंटेनिंग 4 पार्टिकल्स. FCCला काय असतं मित्रांनो की कॉर्नरचे पार्टिकल तर येणारच, पण त्यासोबत आणखी काय येणार, तर त्यासोबत लक्षात ठेवा की फेस सेंटरचे पार्टिकल, म्हणजेच एकूण फेसेस किती आहेत 6 इंटू कंट्रीब्युशन प्रत्येकाचं किती आहे. सो 1/2 इट्स 2. 1/2 1/2 म्हणजे फेसचा पार्टिकल अर्धा एका युनिट सेलला आणि अर्धा एका युनिट सेलला, त्यामुळे आपोआपच काय होतं हे 3. सो दिस इज 1 plus 3 अँड यू विल गेट द आन्सर 4. सो कोणती युनिट सेल आहे, तर आन्सर असेल FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलला मित्रांनो काय असतं, पार्टिकलची संख्या ही 4 असते, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आपण. बोरॉन हॅज अ 2 आयसोटोप्स फ्रेंड 511 अँड 5x हॅव्हिंग रिलेटिव्ह अबंडन्स. दोघांचं पर्सेंटेज पण दिलेलं आहे 80-20 रिस्पेक्टिव्हली. पुढं मागं करू नका, तेच घ्यावं लागेल. इफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज 10.81 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. खूपच चांगला क्वेश्चन आहे मित्रांनो. मला तर खूप क्वेश्चन आवडतो याच्यावरचा. तुम्हाला सुद्धा जर आला तर आन्सर्स याचे खूप सोपे असतात. लेट्स ट्राय फॉर द सोल्युशन. पहा, एकतर फॉर्म्युला लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर काय असतं की पर्सेंटेज, एक मिनिट, कलर इज व्हेरी इम्पॉर्टंट. पर्सेंटेज काय असलं पाहिजे याचं, पर्सेंटेज अबंडन्स इंटू काय येणार आहे की त्याचं जे ॲटॉमिक मास असेल ते किती आहे इथं, तर 11 आहे. इज दॅट ओके. प्लस आता हे कोणाचं आहे 11, 511 बोरॉन आहे ना. सो बोरॉन जो आहे तो पहिला बोरॉन घेतला आपण, ठीक आहे, 11 वाला. त्यानंतर दुसरा जो आहे पर्सेंटेज इंटू वॉट, त्याचं जे ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास आहे ते घ्यावं लागेल. म्हणजेच ते किती आहे तिथं, तर x आहे, डिवायडेड बाय काय येणार आहे 100. पहिला आयसोटोप झाला, पहा, रिलेटिव्ह अबंडन्स इंटू ॲटॉमिक मास ऑफ दॅट आयसोटोप 11. त्यानंतर रिलेटिव्ह अबंडन्स पर्सेंटेज इंटू द ॲटॉमिक मास x दिलेले ते x, आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑलरेडी दिलेले मित्रांनो किती 10.81. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x. खूप सोपं आहे हे. किती येईल पहा, इफ यू पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. पर्सेंटेज ऑफ फर्स्ट वन इज वॉट 80 इंटू 11 प्लस पर्सेंटेज ऑफ सेकंड इंटू 20 इंटू x डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला 100 विच इज इक्वल टू 10.81. इफ यू सॉल्व दिस वन यू विल गेट द आन्सर ॲज लाईक दिस. पहा 20x घेतो मी डायरेक्टली, 11 आणि 8 88, 11 88. सो 880 इज इक्वल टू हे 100 तिकडे घ्या 10.81 इंटू 100 किती झाले पहा, तर हे येतील 1081. ओके नाही, 100ने गुणाकार केल्यानंतर त्याच्यातून काय करा आता हे मायनस करा. 880 मायनस केले तर हे राहील 20x. देअरफॉर x इज इक्वल टू, सो
हे जे शिल्लक राहतं ते आणि त्याच्यातून डिवाइड बाय 20 करायचं आहे तुम्हाला. ओव्हरऑल आन्सर तुमचं काय येईल 10.05. हे जर सॉल्व केलं मित्रांनो तर तुम्हाला आन्सर काय मिळेल 10.05. सो खूप सोपा क्वेश्चन होता, न्यूमेरिकल होता. आणि परत मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, याच्या अगोदर पण 2-3 वेळा म्हणलंय की ज्याला फॉर्म्युला पाठ त्यालाच 100% आलेत. मी खरं सांगतोय शपथ मित्रांनो, ज्यांना ज्यांना फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पाठ आहेत त्यांनाच 100% आले बरं. कारण की तुम्ही नीट ऑब्झर्व करा, मागचे 6 पेपरचे व्हिडिओ सोल्युशन्स पुन्हा एकदा बघा. अखंड महाराष्ट्रात खूप सारे विद्यार्थी हे व्हिडिओज पाहत आहेत आणि त्यांच्या कमेंट पण येत आहेत मित्रांनो. त्यांना मी सांगितलं की तुम्ही ॲनालिसिस करा. ट्रेंड ॲनालिसिस हे तुम्हाला 25चा पेपर द्यायचा आहे ना, आणि 25च्या पेपरला तुम्हाला 100% पाहिजे ना, मग 24चे सगळे पेपर्स तुमच्याकडे पाहिजेत आणि ते मी तुम्हाला देतोय. याच्यावरती कुठलाही चार्ज मी तुमच्याकडून रिकर करणार नाही. टोटल 100% हे पेपर्स तुमच्यासाठी फ्री आहेत मित्रांनो. इवन दो प्रत्येक पेपरची PDF आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये सुद्धा आहे. प्रत्येक पेपरची PDF. आता इथून मागचे काही पेपरचे राहिलेले आहेत अपलोडिंग, कारण तो पॅटर्न थोडासा मला ॲडजस्ट करता येत नव्हता. याच्या PDF ज्या आहेत त्या रेडी नव्हत्या माझ्याकडं, त्यामुळं मी अगोदर काही मुलांच्या रिक्वेस्ट आल्यामुळे PDF तयार करून घेतलेले. त्याच्या PDF मी अपलोड करतोय. त्यामुळं डिस्क्रिप्शनमधून PDF तुम्ही मागू शकता. मी तुम्हाला इझी ॲक्सेस देईल PDFचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे पेपर जर तुम्ही एकदा सोडवले ना, खरं सांगतो मित्रांनो, तुम्ही जर हे 30 पेपरचे 30 व्हिडिओज पहा, तुम्हाला 100% सक्सेस मिळेल. 100% मिळेल. केमिस्ट्रीच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत व्हा. तुमचा CETची नौका पार करून देतो मी. चलो, आता ज्याला फॉर्म्युला पाठ त्याला मी परत म्हणलेलं आहे की त्यालाच 100% आले. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 5 पहा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट X इन द फॉलोइंग रिएक्शन. ओके, रिएक्शन पाहू आपण. हे पहा, आपल्याला एक आयोडाईड दिलेला आहे, N प्रोपिल आयोडाईड, त्याला AgCN सोबत रिॲक्ट केलेलं आहे आणि तयार झाला X आणि Ag. सिंपल हॅलोजन डायरेटिजमधले न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, एसेंट रिएक्शन आहे मित्रांनो. आणि ज्यावेळी AgCN वापरतो त्यावेळी ही जी बॉन्डिंग आहे ती स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, आयोनिक बॉन्डिंग आहे. त्यामुळं कार्बनच्या साईडने त्याला अटॅक करता येत नाही, कारण कार्बन आणि सिल्वरमधला बॉन्ड लवकर ब्रेक होत नाही. मग रॅदर तो काय करतो, नायट्रोजनचे लोन पेअर जो आहे तो या ठिकाणी अवेलेबल करून देतो. आणि त्यामुळं जो तयार होतो तो काय तयार होतो, C3H7 आणि CN तयार होण्याच्या ऐवजी NC तयार होतं. NC म्हणजे कोण, नायट्रोजनच्या बाजूने बॉन्डिंग होते, म्हणजे हा आयसोसायनाइड तयार करतो. काय तयार करतो, तर आयसोसायनाइड तयार करतो. आणि त्याचं कारण पण मी सांगितलं तुम्हाला, KCN वापरला तर आपोआपच कार्बनच्या बाजूने बॉन्डिंग तुटते आणि त्यामुळं सायनाइड तयार होतो. पण AgCN ज्यावेळी वापरतात त्यावेळी लक्षात ठेवायचं की नायट्रोजनच्या बाजूनेच अगोदर अटॅक होतो, कारण की सिल्वर कार्बनमधला बॉन्ड लवकर तुटत नाही. दॅट्स द रिझन. ओके, चलो आता मग आयसोसायनाइड कुठं आहे, तर पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतंय C3H7NC इज द आन्सर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट फॉर यू, आयडेंटिफाय EO2 टाइप ऑफ ऑक्साइड ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग. P ब्लॉक मधला सिंपल ऑक्साइड बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. EO2. आता ग्रुप 16 अगोदर समजून घ्या. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. यामध्ये पोलोनियम तर इन्व्हॉल्व होणार नाही, रेडिएक्टिव्ह नेचर. आता ह्या चौघांसाठी बघूया आपण की EO2 टाईप म्हणजे 2 ऑक्सिजन घ्या आणि इलेमेंट घ्या. समजा तुम्ही O+O2 घेतला तर हा तयार करतो O3. पण S+ आपल्याला O2 घेतला तर हा तयार होतो SO2, किंवा Se+O2 हा तयार करतो SeO2. तर इथं तुम्ही जर ऑप्शनमध्ये पाहिलं तर तिथं काय घोळ दिसतोय तुमच्या आता लक्षात आलं असेल की जो ऑक्साईड आहे हे ट्रायऑक्साइड्स दिलेत ह्या तिन्हीच्या बाबतीत. मग एकच राहायला लागला कोण, O2+O. सो EO2 टाईप ऑक्साईड. ॲक्च्युली दोन्ही तयार होतात मित्रांनो. EO3 म्हटलं असतं ना तर हे आले असते, परंतु EO2 मध्ये हा एकच बसतो. सो करेक्ट ऑप्शन इज ओझोन, O3. क्वेश्चन नंबर 8 फॉर यू. तुमच्या समोर आहे मित्रांनो पुढचा क्वेश्चन. अरे वा, क्वेश्चन माझ्याकडून मिस्टेक झाली का काही, थांबा 1 मिनिट मला चेक करू द्या. 7 6 काहीतरी गोळ आहे, बघूया आपण. नंबरिंगचा विषय नाही. विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स एक्झिबिट मॅक्सिमम इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. मित्र हो, मॅक्सिमम इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल तर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ही आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्यात अगोदर तर डिपेंड असते कशावर मित्रांनो, नंबर ऑफ पार्टिकल्स इन दॅट सोल्युशन. सो ॲक्वेस सोल्युशन किंवा जे सोल्युशन बनतं इलेक्ट्रोलाइटचं त्याच्यामधल्या पार्टिकलवर आपल्याला प्रत्येकाचा विचार करायचा. आता इथं गोळ काय झाला आहे की 1 मोलार KCl 1 मोलार KCl. सो मेमरी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळं कधी कधी ऑप्शन सेम दाखवलेत. मग आता हे जर उत्तर आलं तर हे दोन्ही द्यावे लागतील आपल्याला, त्याला पर्याय नाही आहे. आपण हे 2 का आहेत किंवा नाही ते पण चेक करू. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या
की KCl ला डिसोसिएट केलं आपण तर पार्टिकल्स कुठले बनतात सांगा, K प्लस प्लस Cl मायनस. आता ह्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय किती 1 मोल, याचा अर्थ आयन्स सुद्धा काय असतील 1 मोल प्लस 1 मोल. मग आता हे जर आपण विचार केला तर हे एक पार्टिकल आहे, हे एक पार्टिकल आहे, 2 मोल्स ह्याचा आन्सर आहे. सो पहिल्यासाठी आपण बघू शकतो 2 मोल्स, पहिला दुसरा सेम असल्यामुळे त्याचा विचार सोडून द्या. सेकंड 0.1 मोलार AlCl3. आता पहा AlCl3चं डिसोसिएशन तुम्ही जर पाहिलं तर Al3 प्लस प्लस थ्राईस Cl मायनस. कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1. मग हे पण किती असेल 0.1, पण हे किती असेल 0.1 इंटू 3. सो हे किती येईल 0.3. सो याचा विचार करा तुम्ही 0.1 प्लस 0.3 किती झालं 0.4 झाला. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स 0.4 मोल झाले. तिसऱ्याचा झाला. चौथा MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईडला डिसोसिएट करा मित्रांनो. Mg काय झाला 2 प्लस प्लस ट्वाईस Cl मायनस. आता ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02. मग ह्याचं पण किती आलं 0.02. पण क्लोरीन किती आहेत, क्लोराईड आयन आहेत 2. सो 0.02 इंटू 2 इट मीन्स 0.04. ह्या दोघांना ॲड करा, माझ्या मते हे येत आहे 0.06. सो तुम्ही बघू शकताय की पहिल्याचं उत्तर येत आहे 2 मोल्स, दुसऱ्याचं येत आहे 0.4 मोल्स ऑफ पार्टिकल आणि तिसऱ्याचं येत आहे 0.06. सगळ्यात जास्त पार्टिकलचं प्रमाण कुठं दिसेल तुम्हाला 1 मोलार KCl. ऑप्शन ए आणि बी दोन्ही करेक्ट आहेत. जर दोन्ही ऑप्शन आलेले असले खरंच तिथं विद्यार्थ्यांनी जे आम्हाला सांगितलं त्याच्यानुसार मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, मग जर तिथं खरंच तसं आलेलं असेल तर दोन्ही ऑप्शन्स करेक्ट असायला पाहिजेत. ऑब्जेक्शनेबल क्वेश्चन. सो 1 मोलार KCl इज द आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन 8. हां तेच, व्हॉट इज द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॉपर इलेक्ट्रोड कंटेनिंग 0.01 मोलार कॉपर प्लस आयन्स. 2 प्लस आयन्स आहेत मित्रांनो. इफ स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॉपर 2 प्लस Cu is 0.34 व्होल्ट. मला सगळ्यात अगोदर फॉर्म्युला सांगायचं मित्रांनो, तुमच्याकडून मला फॉर्म्युल्याची अपेक्षा आहे. 1 मिनिट लवकरात लवकर फॉर्म्युला सांगा, मी फॉर्म्युल्याची वाट बघतोय तुमच्या. सो फॉर्म्युला काय आहे जर मला कळलं तर बरं होईल. तुम्हाला काढायचं आहे मित्रांनो ई सेल इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि ते असतंय E0 ऑफ सेल. त्यानंतर काय येणार आहे मायनस 0.0592 अपॉन काय येणार आहे NF. आता F पण त्याच्यामध्ये गेला, फॅराडे पण, आणि इंटू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट सी सॉलिड अपॉन रिडक्शन होतं आहे म्हणजेच, आणि रिॲक्टंटमध्ये मात्र 2 प्लस आयन्स आहेत. सो यू कॅन चेक इट फॉर दॅट वन. यू विल गेट द आन्सर ॲज लाईक दिस. नंबर ऑफ मोल्स फॅराडे, इट्स माय मिस्टेक. फॅराडे हा त्याच्यामध्येच इन्व्हॉल्व झाला 0.0592 मध्ये. आता मित्रांनो लक्ष द्या, हे झाला आपला फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधला नर्स्ट इक्वेशन. कोणतं नर्स्ट इक्वेशन. सो नर्स्ट इक्वेशनवरती क्वेश्चन असू शकतो मित्रांनो. आता तुम्ही लॉगच्या बाबतीत अजिबात घाबरायची गरज नाही, कारण कॅल्क्युलेशन सिम्पल बनवलेलेच असतात त्यांनी. E0 ऑफ सेल ऑलरेडी आहे मित्रांनो. किती आहे पहा, स्टँडर्ड पोटेन्शियल. व्हॉट इज द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॉपर इलेक्ट्रोड कंटेनिंग 0.01 मोलार कॉपर प्लस आयन्स if standard electrode potential of copper is 0.34 व्होल्ट म्हणते मायनस. आता पहा 0.0592 अपॉन n. आता कॉपरला जर रिड्यूस करायचं असेल मित्रांनो तर 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स लागणार. सो डिवायडेड बाय 2 करतो, कारण हे काय आहे Cu2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन दॅट विल डिपॉझिटेड ॲज Cu सॉलिड. सो चेक करू शकता तुम्ही 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहेत. त्यानंतर लॉग ऑफ 1 येणार, 1 मोल तयार झाला कॉपर सॉलिड, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन ह्याचं पण जे आहे ते तुम्हाला चेक करता येईल. किती आहे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01. आता 0.01 म्हणजे मित्रांनो किती झालं 10⁻⁻², वरती जाऊन +2. याचा अर्थ हे काय झालं 2 आलं. लॉगची व्हॅल्यू काय आली 100 मीन्स कॅरेक्टरिस्टिक 2, कारण हे -2 वरती जाऊन +2 म्हणजे 100. 100चा लॉग किती येणार आहे 2. मग 100चा लॉग जर 2 आला मित्रांनो 0.34 मायनस 0.0592 डिवायडेड बाय 2 इंटू 2 गेट्स कॅन्सल्ड. आली का लॉगची काही अडचण? बिलकुल नाही आली. सो आता ह्या दोघांचा डिफरन्स मात्र तुम्हाला काढायचा आहे. 0.34 मधून 0.0592 जर गेले तर उत्तर येतं मित्रांनो 0.281 व्होल्ट. कॅल्क्युलेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा सर माझं उत्तर आलेलं आहे म्हणून. तुमचं उत्तर येणं गरजेचं आहे, खूप खूप गरजेचं आहे. आलं? ठीक आहे, खूप छान इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. चलो क्वेश्चन नंबर 9.
विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग इज हार्ड ॲज कम्पेअर टू अदर्स. बाकीच्या एलिमेंटच्या तुलनेनं सगळ्यात जास्त हार्ड कुठला आहे मित्रांनो? पहा, मर्क्युरी, झिंक, क्रोमियम आणि कॅडमियम ह्या 4 ऑप्शन्सपैकी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी एंडला जातो आपण मित्रांनो, जसं की पहिली सिरीज आहे कुठली 3D सिरीज, तर याचा शेवट कशाने होतो? झिंकने होतो. 4D सिरीज याचा शेवट कशाने होतो? सांगा लवकर. कॅडमियमने. आणि 5D सिरीज याचा शेवट कशाने होतो? मर्क्युरीने होतो. तर तुम्ही हे जे एलिमेंट्स आहेत ते ट्रान्झिशन सिरीजमध्ये तर आहेत, पण ट्रान्झिशन सिरीजपेक्षा त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत ते ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटला मॅच होत नाहीत, कारण ते तेवढे हार्ड पण नाही आहेत, ते सिरीजच्या शेवटी आहेत. त्यामुळे ट्रान्झिशनमध्ये असून सुद्धा ते वेगळं बिहेवियर दाखवतात. दीज आर नॉट ॲज हार्ड ॲज अदर एलिमेंट्स ऑफ द सिरीज. मग क्रोमियम हा मिडवे आहे. ह्या तिघांपैकी मध्ये असणारा फक्त क्रोमियमच आहे. हे 3 तेवढे हार्ड नसणार आहेत, म्हणून सगळ्यात जास्त हार्ड कोण असेल? क्रोमियम असेल. चलो, क्वेश्चन नंबर 10. इफ m रिप्रेझेंट्स मेटल ॲटम, m हा मेटल ॲटम आहे मित्रांनो, अँड x द हॅलोजन ॲटम, देन आयडेंटिफाय mx हायली आयोनिक कॅरेक्टर. सगळ्यात लक्षात ठेवा की आयोनिक कॅरेक्टर कशावर डिपेंड असतं? तर ते डिपेंड असतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. कशावर डिपेंड असते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. आता मेटल जर तोच असेल मित्रांनो आणि हॅलोजन जर बदलत असेल तर लक्षात ठेवा की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, तुम्ही मेटलची जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि त्याच्यामध्ये आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन यामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची वाटते? तर डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते तर हायएस्ट असणार आहे फ्लोरीनची. मग फ्लोरीनची हायएस्ट आहे तर डिफरन्स पण कशात असेल? मेटल फ्लोरीन बॉन्डमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त डिफरन्स असेल. त्यामुळे आयोनिक कॅरेक्टर काय असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. MF हे त्याचा आन्सर असेल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी डोनर ॲटम्स? क्वेश्चन नंबर 11 काय आहे? हाऊ मेनी डोनर ॲटम्स आर इन्वॉल्ड इन द ऑक्झालेट लिगँड. सो ऑक्झालेट लिगँड म्हणजे असतो C2O4 2-. आता याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर जर आपण पाहिलं मित्रांनो, हे पहा, हे आहे त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर. सो 2 ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. सो ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे ते काय करू शकतात? इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतात, निगेटिव्ह चार्ज देऊ शकतात. म्हणून 2 डोनर ॲटम्स आर देअर. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. Then coming to the next question, OOO, which among the following compounds is formed when excess of acetaldehyde is treated with dilute NaOH followed by warming? So खूप सिंपल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधली अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स मधली ही रिएक्शन आहे मित्रांनो. ओळखू शकत असाल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. मला तुम्हाला या रिएक्शनचं रिएक्शन नेम पाहिजे मला. सो कमेंटमध्ये सांगा की कुठल्या कॅटेगरीची रिएक्शन आहे. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. आणि याचा आन्सर काय येईल पहा, मी रिएक्शन तुम्हाला लिहून दाखवतो. 2 moles ऑफ acetaldehyde that on reaction with dilute NaOH we will first of all get the product as like this. This is our condensation. आणि कंडेन्सेशन केल्यानंतर हा असणार आहे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. फर्स्ट स्टेप प्रॉडक्ट आहे आपला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. हायड्रॉक्सी ग्रुप पण आहे आणि अल्डिहाइड ग्रुप पण आहे. परंतु ज्यावेळी हीट करतो मित्रांनो, याला जर आपण हीट केलं तर याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. अल्फाचा कोण जातो? H जातो. आणि बीटाचा कोण जातो? OH जातो. त्यामुळे जो तयार झाला तो असा तयार होतो, CH3. हे पहा, इथून OH गेला, इथून H गेला, तर CH डबल बॉन्ड CH आणि पुढे काय आलं आहे? CHO. सो 1 2 3 4 चेक करू शकता. हा आहे ब्यूटॅटुइनल. सो मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत मला व्हिडिओ बघताय, सोल्युशन बघताय, पण तुम्ही नाव नाही सांगितलं. मला कृपया याचं नाव सांगा मित्रांनो. व्हॉट इज द नेम ऑफ दिस प्रॉडक्ट? द नेम ऑफ दिस प्रॉडक्ट इज ब्यूटॅटुइनल. आणि रिॲक्शनचं नाव सांगा. रिॲक्शनचं नाव आहे अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन. ज्यांचं उत्तर बरोबर आहे त्यांच्यासाठी एक लाइक तो बनता है. सो अल्डोल कंडेंसेशनची रिएक्शन होती. चलो क्वेश्चन नंबर नेक्स्ट 13. फाइंड द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल फॉर युनिट हॅविंग वॉल्यूम. वॉल्यूम तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे विथ द डेन्सिटी 9.8. डेन्सिटी दिली आहे, मोलार मास दिले. सो सिंपल असा पेपर आहे मित्रांनो CETचा, ज्याच्यामध्ये डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन नाही. सो रो इज इक्वल टू N इंटू M डिवायडेड बाय
ए क्यूब इंटू एन ए. परत एकदा ऐका, ज्याला फॉर्म्युला पाठ त्यालाच 100% येईल, ज्याला फॉर्म्युला पाठच नाही त्यांनी नाद करायचा नाही. सो रो आता विचारलंय का आपल्याला, एन विचारलंय मित्रांनो. सो रिअरेंज द फॉर्म्युला फर्स्ट ऑफ ऑल. देअर फॉर एन इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय काय येणार आहे, हे एम इकडे डिनॉमिनेटरला गेलं. सो पुट द व्हॅल्यू, यू विल गेट द आन्सर ॲज लाईक दिस. रोची व्हॅल्यू किती आहे, डेन्सिटी आहे मित्रांनो 9.8. ओके. त्यानंतर ए क्यूबचं तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, व्हॉल्यूम किती दिलं आहे 3.6 10 to the power of -3 मित्रांनो. त्यानंतर अजून काय आहे, अवोगॅड्रोज नंबर हा तर पाठ पाहिजे 6.022 10 to the power of 23 डिवायडेड बाय मोलार मास तुम्हाला ऑलरेडी दिलेले मित्रांनो 210. सो हे जर सगळं कॅल्क्युलेट केलं मित्रांनो तर उत्तर काय येतं मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, हे -3 झालं, -23 आहे मित्रांनो. इट्स माय मिस्टेक. सो +23 -23 हे तर अगोदर कॅन्सल झालं. सगळ्यात मोठा प्रश्न मिटला आपलं. आणि मित्रांनो ह्या 3 नंबरचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, पहा मी एक राऊंड ऑफमध्ये तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेशन जर केलं तर काय होईल, हे तुम्ही चेक करू शकता. 9 त्रिक 27 आणि हे 0.8 आहे म्हणजे 10 जर धरलं आपण तर हे 36 होऊन जाईल. आणि 36ला 6ने गुणा मित्रांनो, काय होतंय पहा, 36ला 6ने जर गुणलं तर 6 6 36 6 त्रिक 18 18 आणि पुढं काय असेल ते तर 6 त्रिक 18 19 20 21. तर हे पण जवळपास 211 212च्या आसपास कॅल्क्युलेशन चाललंय, हो की नाही. सो 211 212 मग हे काय येणार आहे, समथिंग मला सांगा, समथिंग कुठे येईल हे आन्सर तुम्ही बोला बरं. 211 भागिले 210 म्हणजेच 1.00 पुढं काहीतरी येऊ द्या, पण हे नियरली इक्वल टू काय येते मग 1 येते. 1.0 जर येत असेल 1.0 तर नियरली इक्वल टू 1च घ्यावं लागेल आपल्याला. सो 1.00 येऊन उपयोग नाही, मग काय येणार आहे हे नियरली इक्वल टू 1 म्हणजेच 1 पार्टिकल शुड बी देअर. सो राऊंड ऑफ मध्ये करू शकतो आपण. क्वेश्चन नंबर 13 झाला, असं का होतंय. ओके. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन सब डी एनर्जी लेवल इन द +2 स्टेट इफ ॲटॉमिक नंबर इज 30. मित्रांनो जर ॲटॉमिक नंबर 30 असेल, लक्षात घ्या 30 जर ॲटॉमिक नंबर असेल तर याला आपण लिहून काढूयात अगोदर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 18 झाले, 4s2 अगोदर भरला जातो 20 आणि 3d किती 10 घ्यावं लागेल तर तो 30 होईल. आता ज्यावेळी तो +2 स्टेट म्हणतोय तर +2 स्टेटमध्ये मित्रांनो ह्याचे इलेक्ट्रॉन जातात 4sचे. मग राहिला काय आता आर्गॉन आणि 3d मध्ये किती 10. सो सब डी एनर्जी लेवल म्हणलं तर 10 येणार आहे, म्हणून ऑप्शन बी येईल त्याचा. खूप सोपा क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट. 14. Which among the following laws states that the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to vapor pressure of the pure component multiplied by its mole fraction. मित्र हो लक्षात ठेवा P10 इंटू x2 हा कोण आहे, राउल्स लॉ आहे मित्रांनो. खूप सोपा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होता. राउल्स लॉ वरती हा क्वेश्चन होता कारण राउल्स लॉची स्टेटमेंट आहे. चलो नेक्स्ट. Question number 16. Which among the following carbohydrates results into the formation of inward sugar? मित्रांनो इनवर्ड शुगर कोणाचं होतं तर तुम्हाला माहिती पाहिजे. इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन आहे सुक्रोज. कारण सुक्रोज जो आहे C12H22O11 ला जर आपण हायड्रोलाइज केलं मित्रांनो तर याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला C6H12O6 हा एक ग्लुकोज मिळतो, C6H12O6 हा फ्रुक्टोज मिळतो. सो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज लक्षात ठेवा. आता ग्लुकोजचं जे रोटेशन आहे आणि फ्रुक्टोजचं जे रोटेशन आहे, ग्लुकोजचं काय आहे आणि फ्रुक्टोजचं काय आहे, एकाचं काय आहे -92 पॉईंट समथिंग आणि दुसऱ्याचं काय आहे हे पण तुम्ही सांगू शकता. एकाचं 51 किंवा 52 घ्या. तर याच्यामध्ये ओव्हरऑल काय होतं हे जर प्लस मायनस आपण बघितलं तर फ्रुक्टोजच्या बाजूने जास्त डिसिजन जातो, पण सुक्रोज नॅचरली पॉझिटिव्ह आहे, डेक्स्टो रोटेटर आहे. ज्यावेळी त्याचं हायड्रोलिसिस केलं तर हे -92 हे +51 पेक्षा कसं आहे जास्त आहे, त्यामुळे ती इनवर्ड शुगर ठरते. सुक्रोज ऑन हायड्रोलिसिस प्रोड्युसेस व्हॉट इनवर्ड शुगर. सो दोघांच्या डिफरन्समध्ये तुम्हाला उत्तर कळलं पाहिजे मित्रांनो की त्याच्यामध्ये का बरं इनवर्ड शुगर म्हणायचं त्याला. त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जे पण आपण बघतो की निगेटिव्ह जास्त आहे पॉझिटिव्हपेक्षा तुम्हाला निगेटिव्ह जास्त दिसत आहे, त्यामुळे ते इनवर्ड शुगर आहे. नेक्स्ट क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन
पहा क्वेश्चन नंबर 17 तुमच्या समोर आहे. व्हॉट क्वांटिटी ऑफ CO2 इज रिलीज इन टू एअर वेन 0.5 मोल ऑफ बेन्झिन. ज्यावेळी 0.5 मोल्स ऑफ बेन्झिन हा कम्प्लिटली बर्न होतो मित्रांनो, त्यावेळी CO2चं जे प्रमाण आहे ते विचारलेलं आहे. सो लक्षात ठेवा, अगोदर आपण रिॲक्शन बघू. C6H6 याला जर आपण बर्न केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर हा देतोय CO2 किती, 6 कार्बन असल्यामुळे 6 CO2 प्लस जे काय राहिलं ते किती राहिले आता हायड्रोजन जे आहेत थ्राईस H2O. आणि त्याप्रमाणे मग ऑक्सिजन पण आपण चॉईस करू शकतो. 3 दोन्ही 6 हायड्रोजन झाले, 6 दोन्ही 12, 12 आणि 3 15, 15 म्हणजेच 15/2 O2 झाला. आता ही झाली आपली स्टॉइकियोमेट्रिक रिॲक्शन. मित्रो आपल्याला ह्या दोघांचंच विचारलंय. 1 मोल बेन्झिनचा CO2 किती मिळाला आहे, 6 मोल मिळाला. सो साहजिक आहे ना. मग आता 1 मोलच्या ऐवजी 0.5 म्हणताय, 0.5 म्हणल्यावर 3 मोल्स ऑफ CO2. मग 3 मोल्स ऑफ CO2, एका CO2चं मास किती पहा 44 असते. मोलार मास किती CO2चं, कार्बन 12, ऑक्सिजन 16 दोन्ही 32, 32 अधिक 12 44. 44 गुणिले 3 करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. 44 गुणिले 3 किती आलं, 132. 3 चौक 12, 3 चौक 12, 12 2 14, 132 तुमचा आन्सर असायला पाहिजे. खूप सोपं आहे, म्हणजे तोंडी सुद्धा तुम्ही सांगू शकता. 1 मोलला 6 मोल तयार होतो, त्यांनी 0.5 मोल ऑफ बेन्झिन म्हटलंय, म्हणल्यानंतर तो 3 मोल तयार होईल आणि 3 मोलचा मोलार मास इंटू 3 करा, तुम्हाला तेवढ्या क्वांटिटीमध्ये CO2 मिळेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट A इन द रिॲक्शन. रिॲक्शन इज ऑन द स्क्रीन. खूपच सिंपल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिॲक्शन आहे. ड्राय आईस ज्याला CO2 म्हणतो आपण, त्याच्यासोबत जर मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड रिॲक्ट केला मित्रांनो, सिंपल रिॲक्शन पार्ट आहे. सो ड्राय इथर इज द मीडियम यूज्ड. हा बॉन्ड तुटेल, हा काय होईल मायनस, हा काय होईल प्लस, हा इथं येणार कार्बन येईल कार्बन, हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट झालेला आहे, Mg इथं आला. सो इंटरमिजिएट प्रॉडक्ट काय झाला तुमचा COMgBr. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे डबल बॉन्ड O आहे तसाच, त्याला काय जोडलं आपण CH3. सो चेक करू शकताय तुम्ही. याला जर हायड्रोलाइज केलं मित्रांनो H3O प्लस, कारण की आपल्याला A विचारलं आहे, स्टेप 2 विचारला, X नाही A विचारला. हायड्रोलिसिस जर केलं मित्रांनो तर हायड्रोलिसिस केल्यानंतर CH3COHL C डबल बॉन्ड O प्लस जो काही बाय प्रोडक्ट असेल MgBr आणि OH. सो सिंपल ड्राय आईसची ॲसिड बनवण्याची रिॲक्शन आहे. कुठला ॲसिड तयार झाला आहे पहा मित्रांनो, CH3COOH. CH3COOH म्हणजे कोण, ॲसिटिक ॲसिड. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सिंपल रिॲक्शन होती. चलो क्वेश्चन नंबर 19 इज ऑन द स्क्रीन. पहा, विच अमॉंग द फॉलोइंग कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्सेस इन्व्हॉल्व्स मोनोडेंटेड लिगँड्स ओनली. लक्षात ठेवा, मोनो म्हणतंय म्हणजे एकच डोनर ॲटम पाहिजे तिथं. सो हेक्झा फ्लोरो, फ्लोरीन हा मोनोडेंटेडच आहे मित्रांनो. ट्रायऑक्झॅलेटो हा असू शकत नाही, कारण C2O4 मध्ये 2 डोनर ॲटम असतात. ह्याच पेपरमध्ये आपला क्वेश्चन होता. सोडियम हेक्झा नायट्रायटो, नायट्रो कोबाल्टेट. ओके, नायट्रो म्हणलं की पण नायट्रोचे अटॅचमेंट हा काय मित्रांनो ॲम्बिडेंटेड आहे. कधी ONO आहे, कधी नायट्रो आहे, कधी नायट्रायटो आहे, कधी NO2 आहे, कधी ONO आहे. त्यानंतर ट्राय अमाइन, ट्राय नायट्रो, इथं पण नायट्रो आला. सो मोनोडेंटेड फक्त म्हणले बरं, इन्व्हॉल्व्स ओनली म्हणले, ओनली मोनोडेंटेड म्हणलं तर ऑप्शन ए मध्येच आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ए. क्वेश्चन नंबर 20 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 20 पहा मुलांनो, तुमच्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन आहे मित्रांनो. पहा, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ 28 ग्रॅम्स ऑफ डायनायट्रोजन, 8 ग्रॅम्स ऑफ हेलियम अँड 60 ग्रॅम्स ऑफ निऑन रिस्पेक्टिव्हली इन देअर मिक्सचर. सो तुम्हाला काय विचारलेलं आहे, मोल फ्रॅक्शन विचारलं आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो काय करूयात की आपल्याला किती मास दिलंय प्रत्येकाचं ते बघू. डायनायट्रोजनचं किती दिलंय 28. आता एका नायट्रोजनचं किती असतंय, एका नायट्रोजनचं असतंय 14, दोघांचं मग मोलार मास किती आलं 28. 28/28, मग हे किती झालं, नंबर ऑफ मोल्स अगोदर काढून घ्यावं लागतील. 1 मोल डायनायट्रोजन झाला आहे. त्यानंतर हेलियम, हेलियमच्या बाबतीत किती दिलं मित्रांनो 8, पण हेलियमचं जे ॲटॉमिक मास आहे मित्रांनो ते किती असतंय 2 असतंय. सॉरी, ते किती असतंय, ॲटॉमिक मास ऑफ हेलियम इज 4, कारण ॲटॉमिक नंबर त्याचा 2 आहे. सो हे किती झालं मित्रांनो 2 मोल्स झालं. त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट कोणता दिला आहे, हा झाला 60 ग्रॅम ऑफ निऑन म्हणते, निऑनचं 60 ग्रॅम ऑफ निऑन. सो निऑनच्या बाबतीत पण तुम्ही चेक करू शकता. निऑनच्या बाबतीत निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे मित्रांनो 10 आहे, तर त्याचं ॲटॉमिक मास किती झालं 20 झालं. सो 60 डिवाइड बाय काय येणार ॲटॉमिक मास ऑफ दॅट, हे किती आलं मग 20 × 60.
हे आले तुमचे नंबर ऑफ मोल्स. ओके, आता अगोदर सगळ्यांचे मिळून नंबर ऑफ मोल्स त्याची बेरीज करा. 1 + 2 + 3 हे किती आले? टोटल नंबर ऑफ मोल्स किती आले सोल्युशनचे? 6. मग आता 6 पैकी पहिला किती आहे? 1. आता दुसरा बघू आपण. पहिला किती आहे? 1. दुसऱ्याचा पहा. 2 बाय काय येणार आहे? 6. 2/6 म्हणजे हे काय येईल मित्रांनो? इज इक्वल टू 1/3 येईल. आणि तिसरा काय येणार आहे? 3/6. मग हे किती येणार आहे? 1/2 येणार आहे. ओके नाही. सो 1/6, 1/3, 1/2 कुठं आहे पहा. 1/6 इथं आहे, 1/3 इथं आहे, 1/2 इथं आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. खूप चांगल्या पद्धतीचा म्हणजे क्वालिटी क्वेश्चन हा विचारला गेला होता आणि हा सर्व विद्यार्थ्यांना येणार नाही मित्रांनो. थोडा तो लॉजिक बनता आहे, तुम्हाला थोडा तर चांगला विचार करता आला पाहिजे. हाय लेवल थिंकिंगचा हा क्वेश्चन होता. जो डिफिकल्ट सेक्शनचा पार्ट असेल आपला, 10 क्वेश्चन्स आपल्या अवघड असणार आहेत 50 पैकी, त्याच्यापैकीचा हा एक क्वेश्चन होता. आणि जर समजला तर खूप सोपा आहे. मग या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला जर आला, आज तुमचा सराव झाला, आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताय. सगळ्यात महत्त्वाचं काय असते माहिती आहे का? पुस्तकं हजारो येतो, तुमच्याकडे सुद्धा खूप सारे पुस्तकं असतील, खूप सारे MCQs असतील, पण त्याचा काही उपयोग फार होत नाही. कारण का? जोपर्यंत आपल्याला त्या क्वेश्चनला मूर्त स्वरूपात आपण आणत नाही. आता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हिंट्स मिळालेत, सोल्युशन मिळालेत, म्हणून व्हिडिओज काय इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या ऑफलाईनच्या सुद्धा मुलांना हे सजेस्ट करतो की तुम्ही व्हिडिओज बघा, कारण सोल्युशन्स हे लाईव्ह झाले पाहिजेत, तुम्हाला सोल्युशन्स आले पाहिजेत. पुस्तकामधलं उत्तर असं वाचून नसतं पाठवत. ज्यावेळी टीचर्स स्वतः सांगतात त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट एक वेगळा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे सोबत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा. जेवढे तुमच्या जवळचे, आणि आपल्या मित्रांसोबत आपलं कॉम्पिटिशन कधीही नसतं मित्रांनो, त्यामुळं त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची खूप चांगली माहिती तुम्हाला मिळायला लागलेली आहे. आणि डेली मी तर म्हणलं तुम्हाला 2024चा एक ना एक पेपर देणार आहे. इट्स माय प्रॉमिस. मी रात्र जागेल. माझ्या खूप अडचणी आहेत शूटिंगच्या वेळेच्या, पण मी तुम्हाला त्या सांगत बसणार नाहीत. माझ्या अडचणी आहेत, मी तुम्हाला त्या प्रत्येक वेळी सांगत बसणार. पण तुम्हाला मी तुमच्या CETच्या PCM CETच्या अगोदर सर्व पेपर्स देणार आहे. मी प्रॉमिस केले 15 एप्रिलपर्यंत आपले 30चे 30 पेपर्स तुम्हाला मिळून जातील. त्यामुळं तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओज आवर्जून पाठवा आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. कारण एखाद्याचं कल्याण आपल्यामुळं होऊ शकतं. आज 4 मार्क, 10 मार्क, 8 मार्क जर वाढत गेले मित्रांनो, तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस मिळतात, त्यावेळी ते क्वालिटी कॉलेजेस आहेत आणि तिथं होणारी पोस्टिंग पण तशीच आहे. तिथं जाणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या पण तसेच आहेत. आणि एक ब्रँडेड इंजिनिअरिंगला, ब्रँडेड ॲग्री युनिव्हर्सिटीच्या लेवलच्या कॉलेजला प्रवेश होणं, फार्मसीच्या गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश होणं, खूप सारे गरीब विद्यार्थी त्यांचे लाखो रुपये याच्यामध्ये वाचू शकतात. कारण प्रायव्हेट कॉलेजला डिग्री घेणं प्रत्येकाला परवडणारी गोष्ट नाही मित्रांनो. त्यामुळं याच्यामुळं जर 10-20 मार्क कोणाचे वाढणार असतील तर आपण सुद्धा पुढं आलं पाहिजे. मी सुद्धा एक पाऊल पुढं आलो आहे, तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढं नक्की जा. तुमच्या जवळच्या गरजू विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओजला पोहोचवा, ही एक माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील. चलो नेक्स्ट आहे, पुढचा पॉईंट आहे, पुढचा क्वेश्चन आहे. विच फ्रॉम द अल्नाइन is present at pH greater than or equal to 0. लक्षात ठेवा, अमायनो ॲसिड दिलाय, अल्नाइन दिलेला आहे आणि त्याचा pH 10च्या बरोबर किंवा 10 पेक्षा जास्त. लक्षात ठेवा, जिथं लोन पेअर अवेलेबल आहे तिथंच pH greater than 10 असेल. कारण का? बेसिक असलं पाहिजे. अमायनो ॲसिड काय असला पाहिजे? बेसिक असला पाहिजे. आता तुम्ही पहिल्या सिच्युएशनमध्ये बघा, हे लोन पेअर आहे पण इकडं प्रोटॉन आहेच ना. मग हा जो प्रोटॉन आहे तो इकडे जाऊ शकतो, म्हणजे हे काय? बॅलन्समध्ये, न्यूट्रल अमायनो ॲसिडमध्ये आला, इक्वल टू 7 म्हणूया आपण. आता इथं ऑलरेडी NH3+ आहे, म्हणजे लोन पेअर एंगेज आहे. लोन पेअरच नाही द्यायला तर ह्याची बेसिसिटी असू शकते का? नाही. त्याच्यानंतर इथं पण पहा, NH3+ आहे, बेसिसिटी असण्याचा प्रश्न आहे, म्हणजे pH कमी असणार आहे, कारण इथं प्रोटॉन डोनरला अवेलेबल आहे, त्यामुळे pH कमी असेल याचा. पण इथला लोन पेअर अवेलेबल आहे मित्रांनो, NH2 आहे, लोन पेअर अवेलेबल आहे आणि प्रोटॉन पण अब्सेंट आहे, म्हणजे ह्याचं बेसिक नेचर जास्त आहे. याचा अर्थ pH greater than or equal to 10 याचा पॉसिबल आहे. सो लोन पेअर अवेलेबल असणं म्हणजेच बेसिक नेचर अमायनो ॲसिड्स. चलो क्वेश्चन नंबर 22. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द टर्म 2.303 RT upon F. सो तुम्ही बघू शकता R इज इक्वल टू 8.314 दिलेले आहे आणि टेम्परेचरची रेंज पण दिलेली आहे. कॅल्क्युलेट करायची गरज नाही मित्रांनो, हे पाठच पाहिजे, कारण नस्ट इक्वेशनचा, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा नस्ट इक्वेशनचा क्वेश्चन याच्या अगोदर तर आपण न्यूमेरिकल सोडवला, त्यामुळे हे आलं पाहिजे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, 23. क्वेश्चन नंबर 23 इज ऑन द स्क्रीन. Which among the following solvents is prepared as green solvent for chemical synthesis. खूप सोपा इझी कॅटेगरीचा हा क्वेश्चन ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीवरचा होता. तर एकतर वॉटर हा पाहिजे
ग्रीन सॉल्व्हंट म्हणून, किंवा वॉटर नसेल तर सुपर क्रिटिकल CO2 हा पण चालतो. हे 2 सॉल्व्हंट जे आहेत, बाकी हे जे आहेत ते ऑर्गॅनिक आहेत मित्रांनो, त्यामुळं ह्याला प्रायोरिटी जास्त असेल, हा आपला ग्रीन सॉल्व्हंट असेल. नेक्स्ट, which among the following polymers is obtained from glycine and epsilon aminocaproic acid. सो पॉलिमर्स टॉपिकचा अगदी शेवटचा पॉलिमर तुम्हाला आठवत असेल तर इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन होता. नायलॉन टू नायलॉन 6 बनवेल मित्रांनो तो. क्वेश्चन नंबर 26, कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ऑफ डेल्टा TF काढा म्हणाले. पहा, डिप्रेशन ऑफ सॉल्व्हंट when 1 gram of solute. So W2 दिलेला आहे तुम्हाला, मास ऑफ सोल्यूट 1 ग्रॅम दिले मित्रांनो, विथ मोलार मास, त्याचं मोलार मास M2 ते पण दिलेलं आहे, किती 150 ग्रॅम दिलेलं आहे. इज डिझॉल्व्ड इन 10 ग्रॅम ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. W1 मास ऑफ सॉल्व्हंट किती दिलं आहे, 10 ग्रॅम दिलेलं आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट KF त्याचा दिलेला आहे. पहा, सिंपल बोर्ड लाईक क्वेश्चन दिलेला आहे. KF व्हॅल्यू किती आहे, 4.5 आहे. सो केल्विन केजी पर मोल, मी सगळे युनिट लिहित बसत नाही, समजून घ्या आता की तुम्हाला डेल्टा TF विचारलाय. सो ज्यांना फॉर्म्युला पाठ त्यांनाच याचं उत्तर येणार, बाकीच्यांनी नाद करायचा नाही. सो लेट मी नो द फॉर्म्युला. पटकन मला जर याचा फॉर्म्युला सांगितला तुम्ही, डेल्टा TF बरोबर फॉर्म्युला जर सांगितला मित्रांनो, तर तुम्हा सर्वांना मी पेपरसाठी आणखी चांगल्या शुभेच्छा देणार आहे. तुम्हाला 100% नक्की येणार आहे. फॉर्म्युला पाहिजे मला, सांगा. 1000 KF इंटू W2, आता काय राहिलं खाली पहा, M2 इंटू W1. सो ज्यांना ज्यांना हा फॉर्म्युला पाठ आहे त्यांना आन्सर आलं, कारण की ऑलरेडी तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, तर तुमचं अर्ध काम झालेलं आहे. 1000 KF व्हॅल्यू किती दिली मित्रांनो, 4.5 इंटू मास ऑफ सोल्यूट किती दिलेलं आहे, 1 ग्रॅम दिले, डिवायडेड बाय मोलार मास किती दिलेलं आहे, पहा 150. मोलार मास किती दिलेलं आहे, 150, ते पण इथं घेतो, इंटू W1 किती दिलं आहे मित्रांनो, 10 ग्रॅम. सो यू कॅन सॉल्व द क्वेश्चन इझिली. सगळे व्हॅल्यूज ठेवलेले आहेत. सो चेकआउट करा, काय काय येणार आहे पहा. 0 0 गेट्स कॅन्सल्ड. राहिलं काय, 10 गुणिले 4.5 हे किती आलं मित्रांनो, 45. हे सॉर नो. आता राहिलं काय खाली, 15 त्रिक 45, 3 केल्विन. आपलं उत्तर पाहिजे ऑप्शन ए असलं पाहिजे. त्याचं खूप सोपा न्यूमेरिकल होता. 15 न्यूमेरिकल्स पैकी 10 तर खूप सोपे असतात बघा, खरं सांगतो. न्यूमेरिकल्स म्हणजे काय, उगाच तुम्ही त्याचा नाबाऊ करताय. सगळ्या विद्यार्थ्यांना अखंड महाराष्ट्रात येईल. मी आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा मी ह्या गोष्टीवरती बोलणार आहे, कारण लवकरच आपली नीटची पण सिरीज सुरू होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा जेईचा फॉर्म भरलेला आहे, सेम वे, फक्त माझी लँग्वेज हिंदी असेल तिथं, नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांसाठी खास सिरीज मी PYQ सिरीज सुरू करणार आहे, परंतु ती 15 एप्रिलच्या पुढे. सो कारण ते शेवटचे 15 दिवस मला त्यांना फोकस करायचं आहे. तुमची एकदा सिरीज कंप्लीट झाली, तुम्ही सॅटिस्फाईड झालात मित्रांनो, ओके, त्याच्यानंतर मी नीट जेईच्या विद्यार्थ्यांवरती फोकस करणार आहे. त्यासुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपली व्हिडिओ सिरीज येते. बट फॉर दो स्टुडंट द लँग्वेज शुड बी चूजन ॲज हिंदी लँग्वेज. हिंदीमध्ये ती सिरीज अपलोड होईल, एकतर हिंदी किंवा इंग्लिश टू इंग्लिश याच्यामध्ये लवकरच ती पण सिरीज अपलोड होणार आहे. चलो, सो खूप सोपे न्यूमेरिकल्स असतात. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की न्यूमेरिकलचा बाऊ करून विनाकारण सोपे मार्क्स हातातून सोप्या क्वेश्चनचे मार्क्स जाऊ देऊ नका. शॅल वी प्रोसीड टू द नेक्स्ट. चलो, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 25, द रेट कॉन्स्टंट फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी रेट कॉन्स्टंट दिला मित्रांनो K 0.02. द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे A0 पण दिलेला आहे. A0 किती दिलेला आहे मित्रांनो, पहा A0 ऑफ रिएक्शन किती दिला आहे, तो पण बघा 0.1 दिला आहे. K किती दिला होता, 0.02 दिला आहे. व्हॉट इज इट्स हाफ लाईफ. सगळ्यात सोपं मित्रांनो, ज्याला फॉर्म्युला पाठ, परत सांगतोय, ज्याला फॉर्म्युला पाठ त्यालाच 100% बाकीच्यांनी नाद करायचा नाही. सो लक्षात ठेवा, T हाफ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन फॉर्म्युला आहे A0/2K. सो A0 तुमच्याकडे ऑलरेडी आहे मित्रांनो. A0 किती आहे, 0.1 डिवायडेड बाय 2 इंटू रेट कॉन्स्टंट आहे 0.02. माझ्या मते कॅल्क्युलेशन याच्या एवढं सोपं काय असू शकते, बेदोनी 4, इट मीन्स 1 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर ऑफ काय, -2 बाजूला घ्या, वरती +2, म्हणजेच हा काय झाला 100 डिवाइड बाय 4. सो समथिंग इज माय मिस्टेक. 100 होतो का तो 10 होतो, आय थिंक थोडंसं माझ्याकडून पण
कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक झाली होती. कारण का, जर डेसिमल पॉईंट मला मूव्ह करायचं, हे 0.1 आहे. आता पहा हे काय येणार आहे 0.1 डिवाइड बाय 0.04. सो याला जर सॉल्व केलं मित्रांनो तर हे काय येतं आहे 10 to the power of -2 वरती घ्या +2 म्हणजे हे काय झालं 10 डिवाइड बाय 4. 10 डिवाइड बाय 4 म्हणजे किती 2.5. सो 2.5 आन्सर ऑप्शन नंबर ए पहिलाच ऑप्शन आहे. किती सोपं आहे मित्रांनो, 54 सेकंदाच्या आत. मित्र हो तुम्हाला 54 सेकंदाचा वेळ आहे, पण आपला क्वेश्चन कुठलाही लक्षात ठेवा 50 सेकंदच्या पुढे जाता कामा नये. ज्यांना ज्यांना प्रत्येक क्वेश्चनचे 4 सेकंड्स वाचवता आले ते विद्यार्थी स्पीड अँड ॲक्युरसी मेंटेन करू शकतात. आणि एंट्रन्स MST CET ही तुमच्या स्पीड अँड ॲक्युरसीचीच टेस्ट आहे. चलो 50 सेकंड्समध्ये तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. विच फ्रॉम द फॉलोइंग स्पेसिस इज मोस्ट स्टेबल. अरे 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 किती वेळा हा क्वेश्चन झाला. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स वरती क्वेश्चन आहे मित्रांनो. टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी ग्रेटर दॅन मेथिल. सो टर्शरी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सर्वात जास्त असते. ऑप्शन बी. 5 सेकंड्स क्वेश्चन आहे. किती सेकंद वाचले बघा तुमच्या इथं, जवळपास 50 सेकंद वाचले ह्या क्वेश्चनमध्ये. पाठच पाहिजे ना, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27 काय आहे मित्रांनो पहा. खूप सोपा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. विच अमॉंग द फॉलोइंग इज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म्ड इन द फेलिंग्स टेस्ट. सगळ्यात महत्त्वाचं तर फेलिंग टेस्ट ही अल्डिहाइडसाठी दाखवली जाते मित्रांनो. हा आहे आपला अल्डिहाइड. 2 moles ऑफ कॉपर प्लस आयन्स अँड 5 moles ऑफ हायड्रॉक्साईड आयन्स. सो दिस इज द फेलिंग सोल्युशन. आणि याचा रिझल्ट काय येतो तर हा तयार करतो कार्बोक्सिलेट आयन म्हणजेच ॲसिडला तयार करतो. तो अल्डिहाइडचा ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. थोडक्यात काय अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं. आणि बाय प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला क्युप्रिक ऑक्साईडची PPT दिसते जी की रेड इन कलर असते विथ द बाय प्रोडक्ट वॉटर. सो करेक्ट आन्सर फॉर PPT फॉर्म्ड कलर इज रेड. ओके 27 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 28 पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो पहा. अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 2% डिसोसिएटेड इन इट्स 0.01 मोलार सोल्युशन. व्हॉट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. 2% म्हणजे पर्सेंट डिसोसिएशन तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पण तुम्हाला दिलेलं आहे 0.01. विचारलंय काय डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे Ka विचारलंय. सो कधीही लक्षात ठेवा तुम्हाला जर Ka काढायचं असेल मित्रांनो α² = Ka × C हा फॉर्म्युला आहे. परंतु Ka काढण्यासाठी अल्फा पाहिजे. मग अल्फासाठी तुम्हाला काय येईल की पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू काय असतं अल्फा × 100. Therefore अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन डिवाइड बाय 100 करा. पर्सेंट डिसोसिएशन तुम्हाला ऑलरेडी किती दिलं आहे 2/100. सो 2/100 माझ्या मते हे काय येणार आहे 0.02 येणार आहे. सो 0.02 तुमचं अल्फा आलं. अल्फाची व्हॅल्यू इथं ठेवा मित्रांनो. सो α² इट इज 0.02 चा स्क्वेअर इज इक्वल टू Ka × कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01. देअरफॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल टू 0.02 चा स्क्वेअर येईल मित्रांनो 4 × हे किती असणार आहे की 2 × 10 to the power of -2 तर ते 10 to the power of -4 असणार आहे डिवायडेड बाय 0.01. हे जर ओव्हरऑल तुम्ही सॉल्व केलं मित्रांनो तर हे किती येत आहे तुम्ही चेक करू शकता. ओव्हरऑल तुमचा आन्सर येणार आहे 4 × 10 to the power of -6. सो 4 × 10 to the power of -6 कुठं आहे ऑप्शन बी मध्ये आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज बी बॉम्बे. चलो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 30. आयडेंटिफाय द मोनोमर यूज फॉर द सिंथेसिस. सिंपल इन्फॉर्मेशन बेस्ड पॉलिमर मधला क्वेश्चन आहे मित्रांनो की कशा पद्धतीने आपल्याला नायलॉन 6 पॉलिमर तयार करता येईल. तर सिंपल आन्सर 5 सेकंड क्वेश्चन होता. 50 सेकंड इथं पण तुमचे वाचू शकतात. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो सिंपल इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन पॉलिमरचा. पुढचा क्वेश्चन आहे विच फ्रॉम द फॉलोइंग टेस्ट फॉर प्रायमरी अमाइन्स प्रोड्युसेस फाउल स्मेलिंग प्रॉडक्ट. फाउल स्मेलिंग म्हणजे काय तर बॅड स्मेल. बॅड स्मेल कोणाचा येतो तर आयसोसायनाइडचा येतो. आयसोसायनाइडचा बॅड स्मेल येतो. मग कोणती टेस्ट आहे तर ती टेस्ट आहे कार्बिलामाइन टेस्ट ज्याच्यामध्ये प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन कशात होतं मित्रांनो अल्किल आयसोसायनाइडमध्ये होतं म्हणून कार्बिलामाइन टेस्ट हे त्याचं उत्तर असेल. 5 सेकंड क्वेश्चन होता हा. पण पुढच्या क्वेश्चनकडे जातोय आपण. आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग हायेस्ट डेन्सिटी. परत एकदा तसाच क्वेश्चन हायेस्ट डेन्सिटी पी ब्लॉक मधला क्वेश्चन आहे मित्रांनो. एलिमेंट्स पहा बेरिलियम कॅल्शियम बॅरियम मॅग्नेशियम सगळे एकाच ग्रुपचे मेंबर्स आहेत. कोणता ग्रुप आहे हा
तर हा ग्रुप आहे मित्रांनो बेमग कासर 12. बेमग कासर 12 कोणता ग्रुप आहे सर? तर ग्रुप नंबर 2 आहे. कोणता ग्रुप आहे हा? ग्रुप नंबर 2 आहे. सो लक्षात ठेवा पिरियोडिक टेबलच्या 18 ग्रुपमध्ये डाऊन द ग्रुप डेन्सिटी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप इन्क्रीजेस. जसं जसं आपण ग्रुपमध्ये खाली जाऊ तसं तसं काय होतं मित्रांनो, तर डेन्सिटी काय होत जाते? वाढत जाते. मग सगळ्यात जास्त डेन्सिटी तुम्हाला जे 4 ऑप्शन दिलेत, बेरिलियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि दुसरा कुठला आहे? बॅरियम आहे. तर सगळ्यात खाली बॅरियम असल्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर काय येईल? बॅरियम येईल. नेक्स्ट क्वेश्चन 33. 2 moles of an ideal gas is allowed to expand from 1.99 dm cube to 4 × 10⁻³ मीटर क्यूब अगेन्स्ट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ. प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे, व्हॉल्यूम पण तुम्हाला दिलेला आहे, V2 - V1 डिफरन्स काढावा लागेल तुम्हाला. कॅल्क्युलेट द वर्क डन. मित्र हो, ही काय प्रोसेस आयसोथर्मल रिव्हर्सिबल नाही आहे, म्हणजे W max नाही मिळणार. इथं सिंपल फॉर्म्युला तुम्हाला घ्यायचा आहे काय? वर्क डन इज इक्वल टू -P एक्सटर्नल × ΔV और द सेम फॉर्म्युला कॅन बी रिटन ॲज -P एक्सटर्नल × V2 - V1. सो यू कॅन कन्वर्ट द युनिट्स डायरेक्टली. जर तुम्हाला DM क्यूबमध्ये याला मीटर क्यूबमध्ये घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? दोघांना युनिट सेम करताना एकतर ह्याचं कॅन्सल करा किंवा ह्याला ॲड करा, कोणतं तरी एक करू शकता. आणि P एक्सटर्नल किती दिलं आहे तुम्हाला? 1.4 दिला आहे. 1.4 इनसाइड द ब्रॅकेट, फायनल आहे 4 मायनस इनिशियल आहे 1.99. सो दोघांचं युनिट सेम करण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच म्हणलं ह्याला ह्याच्यात घ्या किंवा ह्याला ह्याच्यात घ्या. किती आलं हे? -1.4 आणि हे डिफरन्स तुमचा किती आला पहा? 4 - 1.99 किती आलं हे? इंटू 2.01. मग हे माझ्या हिशोबाने किती येते पहा? 14 1 14 4 हातच्या आले 1 1 ला 1 14 2 28. सो 1 2 3 डेसिमल पॉईंट 2.814. आता हे 2.814 त्याला आपण कन्वर्ट कसं करणार? हे काय झालं तुमचं? लिटर ॲटमॉस्फिअर बार आलं हे. पण तुम्हाला माहिती पाहिजे 100 joules इज इक्वल टू 1 लिटर ॲटमॉस्फिअर बार असते, ओके नाही? सो तुम्हाला जर ह्या जूलमध्ये उत्तर, तुम्हाला 4ही उत्तर कशात दिलेत पहा? जूलमध्ये दिलेत. तर हे डेसिमल पॉईंट 2 ने पुढे घ्या, कारण 2.814 आणि हे काय होणार? 100 जूल्समध्ये कन्वर्ट करायचं होतं आपल्याला, त्यामुळे हे येणार आहे 281.4. 281.4 निगेटिव्ह साईन ॲज इट इज कंटिन्यू करा. तुमचं उत्तर असेल -281.4 joules इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 34. पुढचा क्वेश्चन पहा तुमच्या स्क्रीनवरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द रिएक्शन इज नेम्ड ॲज. दिलेली रिएक्शन कोणती रिएक्शन आहे मित्रांनो सांगा? पुढची रिएक्शन कोणती रिएक्शन आहे? तर सिंपल कॉपर पावडर झालं, कॉपर इन HBr आलं असतं तर ते आलं असतं सॅडमेअर्स रिएक्शन. पण कॉपर पावडर आली म्हणजे गॅटरमन्स रिएक्शन. लक्षात ठेवा कॉपर पावडरला गॅटरमन रिएक्शन हे ऑप्शन असला पाहिजे, कारण सॅडमेअर्स रिएक्शनमध्ये कॉपर इन HCl कॉपर इन HBr असं असते. बाकी अमोनोलायसिस वगैरेचा तर काही संबंधच नाही आहे. चलो नेक्स्ट 35चा क्वेश्चन आहे मित्रांनो, आयडेंटिफाय द चार्ज प्रेझेंट ऑन अन इलेक्ट्रॉन. परत एकदा इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन. तुम्हाला सिंपल स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधला इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असतो? एक तर तो निगेटिव्ह असतो, हे तर जग जाहीर आहे, परंतु 10⁻⁻19 कुलम 1.60 हे असलं पाहिजे. सो 5 सेकंड क्वेश्चन. इथं पण तुमचे 50 सेकंद वाजतात. इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चनला चॅलेंजेस नाही मित्रांनो, तिथं काही लॉजिक लावायचा विषयच नाही. क्वेश्चन नंबर 36 पहा. 36 IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंडचा IUPAC नेम काय आहे? 4ही ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. 4ही ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत पहा. आता इकडं डबल बॉन्ड 2 नंबरला येतो, इकडून पण बघितलं तर 2 नंबरला येतो, पण क्लोरीन इकडे आहे म्हणून नंबरिंग केलं उजवीकडून डावीकडे. आता हे किती झालं? 1 क्लोरो 4 चा अल्किन ब्यूटोइन 1 क्लोरो ब्यूटोइन म्हणजेच ऑप्शन ए. खूप सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 37 पहा. क्वेश्चन नंबर 37, कॅल्क्युलेट द अमाउंट of sodium produced during electrolysis of fused sodium chloride by 1 ampere current passed for 25 minutes. ॲनोड आणि कॅथोडचे रिस्पेक्टिव्ह जे डिपॉझिशन आहेत इलेक्ट्रोलायसिसमध्ये, फ्युज्ड म्हणते ते, मग NaCl डिपॉझिट होताना मित्रांनो ह्याचं डिसोसिएशन Na++Cl- असेल, परंतु Cl- ज्यावेळी रेड्यूस होणार आहे, रिडक्शन जे घडतं ते कॅथोडपाशी घडतं. सो रिडक्शन घडत असताना क्लोरीनचं जे आहे ते ऑक्सिडेशन घडणार आहे. मग क्लोरीनचं ऑक्सिडेशन घडत असताना 2 क्लोराईड आयन्स असतील, त्याचा Cl2 गॅस तयार होईल, ओके नाही, विथ द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. आता हेच 2 इलेक्ट्रॉन कोण घेणार आहे? तर Na+ घेणार आहे.
twice Na plus plus 2 electrons that will be deposited as Na solid. So तुम्ही बघू शकताय सोडियमचं काय व्हायलंय रिडक्शन आणि क्लोरीनचं काय व्हायलंय ऑक्सिडेशन. पण हे झालं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची रिएक्शन, ही झाली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ह्याचा आपल्याला जास्त काही उपयोग नाहीये कारण हे फक्त माहिती पाहिजे बेसिक आहे. आता मी तुम्हाला काय सांगतोय की सोडियमला जर डिपॉझिट व्हायचं झालं Na प्लसला टू बिकम Na सॉलिड तर 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागतील कारण 2 मोल्स ऑफ सोडियम आयन्स तयार होत आहेत. सो Na सॉलिड तयार केला आपण. सो 2/2 मोल रेशो काय आला मित्रांनो, मोल रेशो आला सगळ्यात महत्त्वाचं 1. सो मोल रेशो तुमच्याकडे आहे. आता काय केलंय अमाऊंट ऑफ सोडियम विचारलंय तर ज्याला फॉर्म्युला पाठ त्यालाच फिजिकल केमिस्ट्रीला आउट ऑफ मार्क्स. म्हणजे थोडक्यात काय केमिस्ट्रीला 100% पाहिजे असेल तर 15 क्वेश्चन्स फिजिकल केमिस्ट्रीचे जे की न्यूमेरिकल्स आहेत तुम्हाला आले पाहिजे आणि न्यूमेरिकल्स येण्यासाठी फॉर्म्युला पाठ पाहिजे. ज्याला फॉर्म्युला पाठ क्वांटिटी म्हणजेच W काढायचं होतं मित्रांनो. सो IT अपॉन 96,500 इंटू मोल रेशो इंटू वॉट मोलार मास. हा आहे आपला सिम्पलेस्ट फॉर्म्युला. करंट किती दिला मित्रांनो 1 एम्पियर दिलेला आहे. सो 1 एम्पियर इंटू टाइम किती दिलेला आहे 25 गुणिले 60. सो तुम्ही विचार करू शकता 25 गुणिले 60 का घेतलं तर सेकंड्समध्ये पाहिजे उत्तर म्हणून. आणि हे 96,500 इंटू मोल रेशो किती होता 1 इंटू मोलार मास किती आहे 23. हे जर सॉल्व केलं मित्रांनो तर तुमचं उत्तर काय येतं पटकन सांगा मला. 0.358 येणं अपेक्षित आहे. तेवढं येतं का बघा कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगा कारण खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 358 हे त्याचा आन्सर यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. Which among the following oxidizing agent is used for conversion of alcohol to aldehyde? लक्षात ठेवा प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड होतो त्यासाठी तुम्हाला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे. हे तिन्ही कसे आहेत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. PCC हा एकच आहे जो की तुम्हाला काय करेल प्रायमरी अल्कोहोलला कुठं थांबवेल अल्डिहाइडला थांबवेल. सो ही एकमेव रिएजंट PCC जो की तुम्हाला तिथं थांबवू शकतो. बाकी हे सगळे ॲसिड देतील अल्कोहोलला डायरेक्ट कुठं घेऊन जातील ॲसिडमध्ये. म्हणून माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटची गरज आहे. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जो की PCC किंवा PDC आहे. क्वेश्चन नंबर ओके डू यू सी सम फन हियर. चलो क्वेश्चन नंबर 39. विच अमंग द फॉलोइंग मॉलिक्युल्स हॅज हायेस्ट डायपोल मुवमेंट. सगळ्यात जास्त डायपोल मुवमेंट असणारा कोणता. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे तुम्ही चेक करू शकता. पहा CH4 ही तर मित्रांनो 0 असते डायपोल मुवमेंट. NH3 ची थोडी असते समजा 1.43 आहे आणि NF3 ती खूप कमी आहे 0.23 आहे. dy इज द युनिट. H2O ही सगळ्यात जास्त आहे मित्रांनो 1.85 dy. सो पाठच पाहिजे तुम्हाला. इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन्स आहेत. NF3 ची NH3 पेक्षा का कमी आहे त्याचं पण खूप चांगलं रिझन दिलं. डायग्राम जर तुम्ही बघितली तर हे ॲडिटिव्ह आहे आणि हे मात्र काय फ्लोरीन ओढून घेतात. नायट्रोजनचा वरती लोन पेअरमुळं आणि फ्लोरीनचा अपोजिट त्यामुळे इथं थोडंसं कॅन्सलेशन होतं. रिझल्टंट डायपोल मुवमेंट कमी होतो. पण ओव्हरऑल काय सगळ्यात जास्त वॉटरचे आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन इज ऑन द स्क्रीन. लक्षात घ्या मित्रांनो टर्शरी ब्युटिल अल्कोहोलला कॉपर 573 म्हणजेच वेपर्स ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल वेन पास्ड ओव्हर हिटेड कॉपर देन इट गिव्स द प्रॉडक्ट. आता ह्या रिएक्शनचं वैशिष्ट्य काय की प्रायमरी सेकंडरीला आहे तसे ऑक्सिडेशन प्रॉडक्ट मिळतात. प्रायमरी अल्कोहोलचा मिळतो अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोलचा मिळतो कीटोन. पण टर्शरी अल्कोहोलला घोळ तिसराच बनून बसायला. टर्शरी अल्कोहोलचा घोळ काय होतो ते सांगतो. हे पहा हे आपला टर्शरी अल्कोहोल. याच्यामध्ये जे अल्फा कार्बन आहेत मित्रांनो हे अल्फाचा OH आणि बीटाचा H हे दोघं निघून चाललेत आणि ते दोघं निघून गेल्यामुळे तयार काय व्हायला CH3CCH3 अल्फाचा OH बीटाचा H त्यामुळे इथं आला डबल बॉन्ड. सर डबल बॉन्ड तर तयार झालेला हा कोण आहे 2-मेथिल प्रोपीन आहे. 2-मेथिल प्रोपीन म्हणजेच आयसोब्युटिलीन जे की एलिमिनेशन आहे. सो टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच्या बाबतीत काय घडतं मित्रांनो एलिमिनेशन घडतं सबस्टिट्यूशन घडत नाही. म्हणून 2-मेथिल प्रोपीन इज द राईट आन्सर फॉर दिस वन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे पहा अमोनिया अँड ऑक्सिजन रिॲक्ट ॲट हाय टेम्परेचर 4NH3 5O2 4NO 6H2 अशी भली मोठी लांबलचक रिॲक्शन दिलेली. मुलांनी बघितलं की घाबरावं असं वाटतंय बघा त्यांना. जे पण 5-6 लाख मुलं CETची परीक्षा देणार आहेत त्याच्यातले 70-80% तर असे लांब न्यूमेरिकल्स बघितले की घाबरतात. खरं बघायला गेलं तर ह्याच्यात काहीच दम नाही. कसा नाही ते सांगतो मी. पहा व्हॉट इज द रेट ऑफ डिसॅपिरन्स ऑफ अमोनिया. व्हॉट इज द रेट ऑफ डिसॅपिरन्स ऑफ अमोनिया. तुम्ही चेक करू शकताय की रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ काय दिलाय NO दिलाय. आता रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO 4 मोल्स आहे आणि रेट ऑफ डिसॅपिरन्स ऑफ अमोनिया ते पण 4 मोल्स. मग तुम्ही जर दोघांची स्टॉइकियोमेट्री सेम आहे तर ह्याचा रेट ऑफ डिसॅपिरन्स ह्याच्या इक्वलच असेल ना.
ऑलरेडी तुम्हाला फॉर्मेशन दिलाय 3.6 × 10⁻³ मग ह्याचा डिसअपिअरन्स पण किती असेल अमोनियाचा तेवढाच म्हणजेच किती 3.6 × 10⁻³ सो आपल्याला विचार सुद्धा करायची गरज नाही. लांब लचक न्यूमेरिकल तर आहे पण उत्तर मात्र 1 सेकंदात यायलंय. सो हे पण तुम्हाला 50 सेकंड्स वाचून देणार आहे. त्यामुळे लांब क्वेश्चन आहे याचा अर्थ घाबरायचा नाही. अगोदर रीड करा, समजून घ्या, तुम्हाला लक्षात येईल की याचं उत्तर खूप कमी वेळात येत आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन को जा रहे हैं हम. क्वेश्चन नंबर 42. व्हाट इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ फॉलोइंग अल्कोहोल्स. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचं आहे. तर सगळ्यात अगोदर समजून घ्या ब्युटिल अल्कोहोल ब्युटिल अल्कोहोल ब्युटिल अल्कोहोल ब्युटिल अल्कोहोल म्हणजे मोलार मास सेम आहे. मग आयसोमेरिक अल्कोहोलसाठी मुलांनो लक्षात ठेवायचं की ब्रँचिंग हे काय आहे इनवर्स आहे. ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. म्हणून मग सगळ्यात स्ट्रेट चेन असलेला टॉपला येणार. कोण येणार मग एन ब्युटिल अल्कोहोल त्याचा जास्त असेल तर 4 नंबर इथं एक आहे 4 नंबर इथं एक आहे. हे दोघं तर कटले. आता दुसरा काय यायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडा जास्त ब्रँचिंग वाला कोण आहे एक तर आयसो किंवा सेकंडरी म्हणजे 1 किंवा 2 पैकी पाहिजे होतं तर इथे 1 आहे. इथं मात्र 3 दिले ह्याची तर ब्रँच जास्त आहे ना म्हणून हा कटला. मग हा एकच राहतो. ऑप्शन सी. या क्वेश्चनचा आन्सर काय असेल ऑप्शन सी. बिकॉज इन केस ऑफ आयसोमेरिक अल्कोहोल्स ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 43. व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ कंपाउंड consisting of elements x and y that crystallizes in the BCC structure. BCC स्ट्रक्चरच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, पार्टिकल कॉर्नरचे आणि पार्टिकल बॉडीचे. कॉर्नरचे पार्टिकल काय असते 1/8 कंट्रीब्युशन एका युनिट सेलचं इंटू 8 प्लस बॉडी सेंटरचा मात्र सेपरेट असतो तो कोणालाच दिला जात नाही म्हणून तो 1. सो 8 गेट्स कॅन्सल्ड 1 + 1. मग कॉर्नरला कोण आहेत तर x आहेत तर x एकच येणार आणि बॉडी सेंटरला कोण आहे y आर ॲट द बॉडी सेंटर. सो वाय पण एकच येणार. एक्स वाय हे त्याचं उत्तर यायला पाहिजे होतं. उत्तर काय आहे पहा एक्स वाय. ऑप्शन सी शुड बी द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 44. आयडेंटिफाय द फिनॉमिनन व्हेन ॲडसॉर्शन अँड ॲब्सॉर्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ॲडसॉर्शन आणि ॲब्सॉर्शन सायमल्टेनियसली घडत असेल मित्रांनो सिंपल कन्सेप्ट आहे ॲडसॉर्शन कोलाइड्स मधला. सॉर्प्शन म्हणतात त्याला. द करेक्ट ऑप्शन इज सॉर्प्शन. Question number 45. What is the correct representation of the reaction? परत एकदा केमिकल कायनेटिक्सचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता की तुम्हाला काय दिलं रेट एक्सप्रेशन दिलं आणि त्याच्यावरून रिएक्शन विचारली. मग रिएक्शन देऊन रेट एक्सप्रेशन लिहिलं का रेट एक्सप्रेशनवरून रिएक्शन लिहिली काय सेमच. आता हे 1/2 असते तर त्याला काय करा 2a. हे 1/3 असते तर त्याला काय करायचं 3b करायचं. प्रॉडक्टमध्ये बघा 1/1 आहे तर c म्हणजेच फक्त c 1 मोल येणार आणि डी चे मात्र काय येतील 2d. मग अशी रिएक्शन बघा कुठं आहे ऑप्शन्समध्ये 2a + 3b दॅट गिव्ह c + 2d. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x अँड y टू बॅलन्स द फॉलोइंग रिएक्शन. खूप छान क्वेश्चन. बॅलन्सिंगचा ट्रायल अँड एरर बेसिसवर असतो पण तुम्हाला त्याची जर आयडिया असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. हे पहा तुम्ही चेक करू शकता इथं किती ऑक्सिजन आहेत 4. मग एक्स व्हॅल्यू किती ठेवायची तर ऑक्सिजनचा इंटरचेंज तुम्ही चेक करू शकता. इथून ऑक्सिजन गायब आहेत. किती गायब आहेत 3. मग जर ते 3 ऑक्सिजन याच्यामध्ये येत असतील सो एक्स व्हॅल्यू 3 जर ठेवली तर किती होतात 12 ऑक्सिजन होतात. मग आपण काय करूयात इथं 3 ठेवूयात. इथं काय किती होईल मग हे 3 × 9 आणि 3 = 12. एक्सची व्हॅल्यू किती बसेल मग 3. तसंच वायची व्हॅल्यू किती बसते तर 1च ठेवावं लागेल कारण वाय मध्ये तुम्ही 1 चेक केलं तर 1 ब्रोमाइड 1 ब्रोमाइड. सो वाय व्हॅल्यू 1. आता रिएक्शन बॅलन्स पण होऊन जाईल. सो ऑप्शन सी शुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. बॅलन्सिंगची ट्रायल अँड एरर तुमची प्रॅक्टिस जेवढी जास्त असेल तेवढं लवकर तुम्हाला याचं आन्सर सुचू शकतं. क्वेश्चन नंबर 47. व्हॉट इज द pH ऑफ NaOH सोल्युशन. फ्रेंड्स pH काढायचा आहे पण NaOH दिला. NaOH चा काय निघत असतो अगोदर POH निघत असतो. सो निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ 0.004. त्याचं तुम्हाला लॉग बघायचं आहे. सो याचा आन्सर येत आहे 2.39. जर तुम्ही काढलं तर POH किती आला मित्रांनो 2.39 निघेल. काढून बघा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि एकदा का POH आला की तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे pH + POH इज इक्वल टू 14. सो pH इज इक्वल टू 14 - POH. If you solve this 14 - 2.39 you will get the answer 11.6. सो 11.6 हे त्याचं उत्तर असेल. ऑप्शन सी शुड बी द करेक्ट ऑप्शन. सो फिक्स क्वेश्चन pH POH आयोनिक मधून येत आहे मित्रांनो त्यामुळे याची प्रॅक्टिस चांगली केली पाहिजे तुम्ही.
क्वेश्चन नंबर 48 कडे जातो आपण. 48 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट द बोर्स मॉडेल. बोर्स मॉडेलच्या बाबतीत ट्रू स्टेटमेंट कोणती नाही. सो बघूया आपण. बोर्स मॉडेल हे मित्रांनो हायड्रोजन आणि हायड्रोजन लाईक स्पेसिससाठी, त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत जर बोललं तर ते ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बोललं तर ते चुकीचंच असणार आहे. सो इट इज अनेबल टू एक्सप्लेन द फायनर डिटेल्स ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम ऑब्झर्व्ड इन द ॲडव्हान्स स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट. येस, दिस इज द ट्रू स्टेटमेंट. फायनल डिटेल्स मिळाली नाहीत. इट इज अनेबल टू एक्सप्लेन द स्पेक्ट्रम ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. येस, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाईक स्पेसिस सोडून हे मॉडेल ॲप्लिकेबल नाही आहे दुसऱ्यासाठी. इट इज अनेबल टू एक्सप्लेन द स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. हे पण त्याचे जिमॅनिक इफेक्ट जे आहे, स्टार्क इफेक्ट जे आहेत ते दाखवलेले नाहीत. म्हणजेच ह्या तिन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. मग शेवटची चेक करा. इट इज यूज टू एक्सप्लेन द ॲबिलिटी ऑफ ॲटम्स टू फॉर्म मॉलिक्युल्स बाय केमिकल बॉन्ड्स. बिलकुल नाही आहे. मॉलिक्युल्स तयार करणं वगैरे ह्याच्या संदर्भात बोर्स मॉडेलने कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट केलेली नाही. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट ऑफ बोर्स मॉडेल. सो दिस इज द आन्सर. हेच त्याचं काय असलं पाहिजे, आन्सर असलं पाहिजे. चलो, मूविंग टू द सेकंड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज 49. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑब्टेन इन द फॉलोइंग रिएक्शन. तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. सिंपल अल्किल हॅलाइड आहे हा आणि त्याची रिएक्शन सिल्वर सॉल्ट सोबत आहे. तर त्यावेळी प्रॉडक्ट काय येत असतो, ईस्टर हा प्रॉडक्ट येत असतो. एसएन रिएक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो तुम्ही चेक करू शकता. हा सिल्वर काढा, हा ब्रोमाइड काढा, याला इथं आणून जोडा, तर तो तयार करेल एन प्रोपिल ॲसिटेट. मग एन प्रोपिल ॲसिटेट म्हणजे हा ईस्टर. एकाच ऑप्शनमध्ये तुम्हाला ईस्टर दिला आहे. ऑप्शन डी हे त्याचं ऑप्शन असेल. लास्ट क्वेश्चन, लास्ट बट नॉट लिस्ट. चलो, लास्ट क्वेश्चन आहे. 430 joules of heat is supplied to the 300 to the system. Okay, 300 joules of work is done by the system. Energy of the system विचारले. सो तुम्हाला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू थर्मोडायनेमिक्स फर्स्ट लॉ. एनर्जी चेंज विचारलेला मित्रांनो. क्यू किती आहे, ॲड केलेली. सप्लाय टू सिस्टीम म्हणजेच 400 पॉझिटिव्ह घ्या, पण वर्क डन बाय द सिस्टीम म्हणते म्हणजेच -300 असेल. सो 400 - 300 कुठेतरी व्हॅल्यू चुकली आपली. 400 नाही आहे, ही व्हॅल्यू किती आहे, 430 आहे. इट्स माय मिस्टेक. 430 ओके. चलो, 430 - 300. सो आंसर विल बी 130 joules. 130 joules. ऑप्शन सी शुड बी द करेक्ट ऑप्शन. सो दिस इज द टुडेज PYQ सिरीज व्हिडिओ मित्रांनो. परत एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह. आता मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे अजून 24 व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत आणि तुम्हाला 100% 100% केमिस्ट्रीमध्ये नक्की येणारे विद्यार्थी मित्रांनो. फक्त मला तुमच्याकडून एका गोष्टीची आवश्यकता आहे, ती म्हणजे तुमच्या कमेंट. तुम्ही कमेंटमध्ये मला आवर्जून तुम्ही जे काही क्वेश्चन्स मी विचारते त्याचे आन्सर्स देत चला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांचंसुद्धा 10-5 मार्काचं कल्याण याच्यामुळे होणार आहे. ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन PYQच्या नवीन सिरीजमध्ये. थँक्यू.